ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ज्ञानेश्वरीचा उपसंहार. संत श्रोत्यांच्या कृपेबद्दल कृतज्ञता भाग 1. ओव्या आहेत 1771 ते 1780. ज्ञानदेव संत श्रोत्यांची स्तुती करत आहेत. आणि तुम्हा संतांची ये सभे, जे उणीवेसी ठाके उभे, ते पूर्ण नोहे तै लोभे, तुम्हासीची कोपे. आणि तुम्हा संतांच्या सभेत जर उणीव कायमच राहील आणि ती जर पुरी होणार नाही तर तुमच्यावरच प्रेमाने रागवता येईल. शिवतलियाही परिसे, लोहत्वाची ये अवदसे, न मुकी जे आयसे, तै कवना बोलू. परिसाचा स्पर्श झाला असताही लोखंडपणाच्या हीन दशेला जर लोखंड मुकले नाही तर तो दोष कोणाला. वोहळे हेची करावे, जे गंगेचे अंग ठाकावे, मग ही गंगा जरी नोहावे, तै तो काय करी. ओहळाने हे करावे की गंगेच्या प्रवाहाला जाऊन मिळावे, मग देखील तो गंगात झाला नाही तर त्याने काय करावे. म्हणून भाग्ययोगे बहुवे, तुम्हा संतांचे मी पाये, पातलो आता केला आहे पुणे जगी. म्हणून बहुत भाग्य योगाने मी तुम्हा संतांच्या पायाजवळ प्राप्त झालो असता मला जगामध्ये उणे कोठे आहे. अहोजी माझे निस्वामी, मज संत जोडूनी तुम्ही, दिधले ती तेने सर्व कामी, परिपूर्ण झालो. अहो महाराज, माझ्या स्वामींनी मला तुम्ही संत प्राप्त करून दिलेत, त्या योगाने मी सर्व बाबतीत पूर्ण झालो. पाहा पा माते तुम्हा सांगडे, माहेर तेने सुरवडे, ग्रंथांचे आडी आडे सिद्धी गेली. पहा की मला तुम्हासारखे माहेर आहे, त्या योगाने हा माझा ग्रंथाचा हट्ट सुखाने सिद्धीस गेला. जी कनकाचे निखळ, वो तू येईल भूमंडळ, चिंता रत्ने कुळाचळ निर्मू येती. महाराज, सर्व पृथ्वी शुद्ध सोन्याची ओतता येईल, अथवा 7 मोठ्या मोठ्या महेंद्रादी पर्वतांप्रमाणे चिंतामणी रत्नाचे डोंगर निर्माण करता येतील. साताही हो सागराते, सोपे भरिता अमृते, दुवाड नोहे ताराते, चंद्र करिता. 7ही समुद्रांना अमृताने भरणे सोपे आहे, ताऱ्यांचे चंद्र करणे कठीण नाही. कल्पतरूचे आराम, लाविता नाही विषम, परी गीतार्थाचे वर्म निवडू न ये. कल्पतरूचे बगीचे लावणे कठीण नाही, परंतु गीतेच्या अर्थाचे मर्म स्पष्ट सांगता येणार नाही. तो मी एकू सर्व मुका, बोलोनी मराठीया भाखा, करी डोळेवरी लोका, घेवो ये ऐसे जे. तो गीतार्थ मी एक सर्व प्रकाराने मुका मराठी भाषेत सांगून लोकांना डोळ्यांनी घेता येईल असा जो करतो. ज्ञानदेवांनी आपली गुरु परंपरा सांगितली व त्या ओघात ज्ञानेश्वरी ग्रंथाचे प्रयोजनही सांगितले की कलिकलित समाजाचा उद्धार करण्यासाठी निवृत्तीनाथांनी आपल्या मुखातून हे ज्ञानेश्वरीवरील व्याख्यान वदवले आहे. आता व्याख्यान करायचे तर ते ऐकणारा कोणी श्रोता हवा, श्रोत्याशिवाय व्याख्यानात रंग भरणार नाही. ज्ञानदेवांना मिळाले आहेत ते संत श्रोते, स्वतः निवृत्तीनाथ सुद्धा त्या श्रोत्यांमध्ये उपस्थित आहेत. व्यावहारिक दृष्टीने पाहिले तर गीतार्थ सांगणारे ज्ञानदेव केवळ 16 वर्षाचे व बाकी सर्व श्रोत्यांचा समाज हा प्रौढ असणार, तेव्हा आपल्यासारख्या बालकाचे बोल संत श्रोत्यांनी ऐकून घेतल्यामुळे ज्ञानदेव त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहेत. वक्ता तो वक्ताची नव्हे, श्रोते न बिन, असे ज्ञानदेवांनी 9व्या अध्यायात म्हटलेच होते. श्रोता अधिकारी असेल तरच वक्त्याच्या व्याख्यानात रंग भरतो. संत श्रोत्यांना ऐकवण्याच्या उद्देशाने गीतार्थ मराठी भाषेत सांगितला गेला, तेव्हा संत श्रोते हे सुद्धा या ग्रंथाचे प्रेरक आहेत. प्रत्यक्ष सद्गुरुनाथांनी हा ग्रंथ आपल्या मुखातून वदवला असल्यामुळं त्यातील दोषांबद्दल क्षमा मागण्याचं कारणच नाही असं ज्ञानदेवाने सांगितलेच, पण संत श्रोते हा गीतार्थ ऐकण्यास उपस्थित असल्यामुळं या व्याख्यानात उणीव राहण्याची शक्यताही नाही. आणि तरीही उणीव राहिली तर त्याचा दोष संत श्रोत्यांकडेच जाईल. संत श्रोते म्हणजे जणू परीस आहेत,
व ज्ञानदेव म्हणजे लोखंड अशी त्यांनी कल्पना केली आहे. संत श्रोत्यांच्या स्पर्शाने लोखंड स्वरूप ज्ञानदेवांना लोहत्व जाऊन सुवर्णत्व प्राप्त झालं आहे. आणि परिसाचा स्पर्श होऊनही जर लोखंडाकडे काळे पण राहील तर तो दोष लोखंडाचा नसून परिसाचाच समजला पाहिजे. किंवा लहानसा ओढा गंगेला मिळाला की त्याने गंगारूपच व्हायला हवं आणि मग त्याच्याकडे पावनत्व येणारच. तसेच संत श्रोत्यांनी आपल्याला जवळ केलं असल्यामुळं आपल्या व्याख्यानात दोष राहिलेला नाही असं ते सांगतात व या निर्दोष कलाकृतीचे श्रेय संत श्रोत्यांनाही देतात. अशा संत श्रोत्यांची जोड सद्गुरूंनी करून दिलेली आहे आणि अशा श्रोत्यामुळे आपल्याला परिपूर्णता आली आहे असा त्यांचा भाव आहे. तर संत श्रोत्यांना ते माहेर म्हणतात. माहेरी आलेली मुलगी जशी मुक्तपणे वावरते, आईबापांचे कोड कौतुक तिला प्राप्त होते, त्याप्रमाणे संत श्रोत्यांनी ज्ञानेशांचे कोड पुरवले आहेत. ते त्यांच्यात मुक्तपणे व्याख्यान करत आहेत आणि त्यांच्यामुळेच हा ग्रंथ सिद्धीस गेला आहे असं त्यांना वाटत आहे. संत श्रोत्यांची कृपा किती अनमोल आहे त्याचे त्यांनी दृष्टांतांनी वर्णन केले आहे. एक वेळ पृथ्वीला सोन्याने मढवून टाकता येईल, सर्व पर्वत चिंतामणी रत्नांचे करता येतील, 7 समुद्र सुद्धा अमृताने भरता येतील किंवा ताऱ्यांचे चंद्र बनवणेही काही कठीण नाही. एक वेळ कल्पतरूंचे उद्यान लावणेही शक्य होईल, परंतु गीतेच्या अर्थाचे मर्म स्पष्ट करता येणार नाही. पण केवळ संत सज्जनांच्या कृपेमुळेच आपण गीतार्थाचे मर्म मराठीत स्पष्ट करू शकलो. केवळ स्पष्टच केलं असं नाही, तर करी डोळेवरी लोका घेवो ये ऐसा, लोकांना दृष्टीने पाहता येईल असा हा गीतार्थ सांगितला. असं म्हणून गीतार्थाचे मर्म आपण संत श्रोत्यांच्या कृपेमुळेच करू शकलो, सांगू शकलो असं सांगून त्यांनी आपली नम्रताच प्रकट केली आहे. पुढे आणखीही ते संत सज्जनांची स्तुती करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.